सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीला आईने दिलेला कानमंत्र. असा कानमंत्र प्रत्येक आईनेच आपल्या मुलीला द्यावा, हीच बदलत्या काळाची गरज आहे. मतलबी जाळ्यात नवऱ्याला फसवून अलिप्त संसार थाटू नको. स्वार्थाच्या हेकेखोर शस्त्राने सासरच्या नात्यात सोडू नको. आई झाल्यावर मुली तुला आईपणाचे भान येऊ दे. एकत्रित कुटुंबाचे संस्कार तुझ्या बाळाच्या मनावर होऊ दे. सासूशी उडणाऱ्या खटक्यात बाळांना उगीच ओढू नको. आजी नातवाच्या नात्यावर त्याचा राग काढू नको. सासऱ्याच्या म्हातारपणावर राग वैताग घसरू नको. नव्या जुन्या पिढीमधील दुवा तूच आहे हे विसरू नकोस. अगदी सख्या भावासारखं दिराबरोबर तुझं भांडण होईल, पण तुझ्या लाडक्यांना खेळणी तोच काका घेऊन देईल. लहान असो नाहीतर मोठी, नणद तर चेष्टेने त्रास देणारच, पण मांडीवर घेत तुझ्या पिल्लांना चिवकाऊचा घासही तीच भरवणारच. तुझं माझं भेदभावनेने जावेच्या पोराचा द्वेष करू नको. वेळप्रसंगी तिच्या लाडक्यांना 2 घास जास्त देण्यासही मागे सरू नकोस. घरातल्या क्षुल्लक कुरबुरींना द्वेषपूर्ण उत्तर देऊन काय करशील? अगं, जशास तसे उत्तर देऊन एक दिवस घराचे घर पण मारशील. नातेवाईकांना धरून राहिली तर सर्वांच्या मनात घर करून राहशील. तुझ्या पाखरांची उंच भरारी तू सर्वांबरोबर आनंदात पाहशील. शेवटी जोडण्याचे संस्कार केले तर मुलांच्या मनाचे तुकडे होणार नाहीत आणि तुझ्या म्हातारपणाचे दिवसही वृद्धाश्रमात कधीच जाणार नाही. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा. धन्यवाद.